श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अध्याय पहिला, कथासार ऐकून घेऊया। श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार यतिवर्य श्री स्वामीराजन यांना वंदन करून ग्रंथकर्ते विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या नित्यपठन उपयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे। प्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरू यांना वंदन करून जगचालक विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथकर्त्यांनी विविध गुणविशेषांनी केलेली आहे। श्री विष्णूंचे सगुण रूप वर्णन, त्यांचे आयुधे आणि वाहन यांची महती वर्णन करून पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरेल त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण हो अशी आजवरही करण्यात आलेली आहे। त्यानंतर ब्रह्मकुमार, शारदा, गुरुवर्य, माता पिता यांना ग्रंथकर्त्यांनी वंदन करून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती अशा श्री दत्तात्रयांचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेल्या धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रयांची महती कथन करून गुरुकर्त्यांनी पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर आणि तुकाराम आदी संत कवी पंत कवींनाही आदरभावाने वंदन केले आहे। आपल्यापाशी ग्रंथनिर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की समस्त देवी देवता, साधू, सज्जन, संत पुरुष, कवी श्रेष्ठांनी आशीर्वाद रूपी बळ पुरवले तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृत लेखन विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते। तर प्रथम अध्याय आपण ऐकून घेऊया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभोय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक ब्रह्मानंदम परम सुखद केवल ज्ञानमूर्ती दत्तातीय गणसदृश तैसे दिये लक्ष्यम एकनित्य विलंचलम सर्वदाक्षीभूतम भागवतीत त्रिगुणारहित सद्गुरुत नमामि। जय जय जी श्री जगरक्षका, जय जय जी भक्तपालका, जय जय जी कलिमलनाशिका अनादि सिद्धी जगद्गुरु, जय जय जी क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जय जी गरुडवाहना, जय जय जी कमललोचना, जय जय जी पतित पावना रमरमना विशेषा मेघवर्ण आकार शांतमस्तकी करटी विराजती तोची स्वयंभू आदित्य तेची वर्णिली न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सर्वनासिका सुवास्य वंदन दंतपंकती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते झरी हेममय भूषणे राजिरी कस्तुभमणी विशेष वात्सल्यानाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभयमान त्रेवणी संगमासारखे नाभी कमल सुंदरती जेते विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे जाणोपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सर्व कर कदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिल पितांबर विद्युत लते समान तेजा पार कर्दळी स्तंभ भारी सुंदर उभय गंगा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शनी पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नरदादी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याची वर्णिता थकल्या सकळा येशा त्या परमंगला अल्पमती के विवर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर प्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धसिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू
मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्यनान, वेदांत सरा कळेपा. सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी, मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्घृणपणे हो हे, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येती हाता, ती ब्रह्मसुता न मिळेला. मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञात मीरनाशक, अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याच्या कृपे करुणी, संचलिया लाभे दिव्यज्ञान. तेनेची जगी मान पवन, येतासे की निश्चय. केवी असती माता पितर, तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याचिया नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ. ती पुरवाणार दयाळ, सद्गुराजा आपणाची. नवमास उदरी पडिले, प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन. चरणी त्यांच्या करीत असे ब्रह्म विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार. लीला विग्रही अत्री कुमार, दत्तात्रय न मिळेला. तीन मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विद्युत लते समान. कामधेनू असूनी जवळी, हाती धरली असे जोडी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याच्या त्रिभुवनी गमन, मनोवेगे जातो जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी, मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु, जह केसय देव विचित्र. आर्यवर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःख भोगती, शिथिली झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकामय, भारतखंड झाले. नाना विद्या आणि कला, अस्तलागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मात विसरले. नास्तिकमवादी मातले, आर्य धर्म विरोधी. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष, जो का अत्री कुमार. अक्कलकोटेचा साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नाम महासिद्ध, अक्कलकोटे झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी. आपला विख्यात महिमा जणी, गावयाची योजिला. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसे पैल पार. परी आत्मसार्थ करावया साचार, मी न तेथे झालो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पापिलिका मने गरिसी, उचलून घालेन काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लपवूनी मने स्वतेज. तेसे आहे माझे बाळ, बाळ जाणूनी लाडीवाळ. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तूचे एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वर्ता माझ्या ठाई वर्ता, तू पर मीपणाची नसेची. ऐसे ऐकूनी स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त, संतोषीतील निश्चय. ऐसे ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पाव. आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद. जे स्वामीत सुखी आनंद, मय सदोदित राहती. मग नमिले कवेश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांसी काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी, ज्यां बहुत ग्रंथा रचली ज्यांनी. वारंवार ज्यांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंत, नमिले केवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यासी ग्रंथ रचना पाहून. ज्ञाने हित डोलविती मान, त्यासी चरण न मिळेला.
ईश्वरचरणी जडले चित्त, तेसी तुकाराम अधिक भक्त. ग्रंथारंभी तयानमित, वर प्रसदा कारणे. अहो तुम्ही संत सज्जनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदय हस्त राहोनी, ग्रंथ रचना करवावी. आता करुण मन जे का हो श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बेसिले. महापंडित आणि चतुर, श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सदून आधार, करीती तयाचा. संस्कृतीचा नसे गंध, मराठी नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवी शक्ती अंगी नसे. परी ते अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, ते एकडे न पाहावे. न पाहता जी अवगुणग्राह्य, ते तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती करून जडोनी, चरणी आपल्या करीत असे. स्वामींची आलीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रास, त्या मोहदी माधून पाही अमोल. मुक्त फळे घेतली काही, द्यावया ज्ञान सुज्ञाही. अणमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी. प्रवेश करोनी सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांची गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बुद्धांजवळी, करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्याचे प्रत्यक्ष शंकर, तेसी जैसा सहस्त्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार, विष्णू कवी होऊन या भ्रमर. ज्ञानमधुस्त साचार, रुंजी तेथे घालीतसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समर्थ. आदरे भक्त परसोत, प्रथमोध्याय गोडा. श्री शंकर परमणस्तु, श्री श्रीपाद वल्लभ परमणस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. राजाधिराज योगीराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.